अस्मिता महिला मंडळ 1987 साली श्रीमती शैलजाताई पाठक यांच्या कल्पनेतून साकार झालेलं मंडळ. यावर्षी 37वं वर्ष मंडळाचे आहे आणि यावर्षीचं स्नेहसंमेलन, उद्घाटन सोहळा आणि सर्व काही याचा भाग 1 मी आपल्यासाठी आज आणला आहे. आणि शैलजाताई पाठक यांनी लावलेल्या रोपट्याचा वटवृक्ष झाला आहे आणि महिलांना त्यांच्या कला सादरीकरणासाठी हक्काचं व्यासपीठ मिळालेलं आहे. चला तर मग बघूया भाग 1. दीपप्रज्वलन झालेलं आहे. आपल्या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे. यानंतर ईशस्तवन सादर करतील रोहिणी इनामदार, मेघा कोडुरे आणि श्रुती बेंद्रे. देवी शारदे निर्मल मती दे शरणं तव पदकमलं प्रसन्न वदने सुधांशु वसने नाशय मम मतितिमिरम् विश्ववन्दिते गानरञ्जिते तनु मे मनसि निवासम् सत्वरमुद्धर मां भवसागर पतितं हाविलपन्तम् बहु सुखदायिनि दुर्गविनाशिनि संहर तापत्रियम् सुवर्णरचिते नवरसमुदिते करुणां कुरु विनतोऽहम् वीणाधारिणि मयूरवाहिनि हृदये वस मे सततम् ज्ञानकरी मज्ञानसंहरि वन्देऽहं त्वामनिशम् वादयसि त्वं वीणा सततं नयसि लयं च विषादम् ज्ञानविहीनं व्यर्थं सकलं कथयसि तत्त्वं विमलम् स्वयंभूतनये दयाद्र हृदये व्यपनय मानसतापम् प्रतिभाशालिनि सरोजवासि कुरु मां प्रतिभावन्तम् प्रणतभक्तजन दुःखविनाशन मे तत्त्वदीयकार्यम् अध्ययने ये निरता सदये वितरसि तेषु ज्ञानम् तनयमधीरं जननि सत्वरं पायय दिव्यस्तन्यम् घनान्धतिमिरे सुघोरविपिने धीरय मार्गभ्रष्टम् तव पदकमले विलसतु विमले मदीय जीवन पद्मम् नान्यकामनां नान्ययाचनां काङ्क्षति भगवति चित्तम् काङ्क्षति भगवति चित्तम् काङ्क्षति भगवति चित्तम्. धन्यवाद सख्यांनो. यानंतर आपल्या प्रमुख पाहुण्यांचं स्वागत, उपस्थितांचं स्वागत, प्रास्ताविक आणि पाहुण्याची ओळख करून देतील मंडळाच्या अध्यक्षा सौमिताताई आर्वीकर. वंदनीय व्यासपीठ आणि व्यासपीठावर असलेल्या आमच्या आजच्या प्रमुख पाहुण्या कीर्तीताई यांचं मी अध्यक्ष म्हणून आमच्या मंडळात अतिशय प्रेमपूर्वक आणि उत्साही स्वागत करते आणि त्यांना श्रीफळ देते.
उपस्थित आहेत आता मंडळातल्या आणि मंडळाबाहेरच्या या सगळ्यांचं मी स्वागत करते. मुख्यतः ज्योत्स्नाताईंचं जास्त प्रमाणात स्वागत, कारण ज्योत्स्नाताई काल एकदम आल्या आणि लगेचच आल्या, त्यामुळं त्यांचं जास्त कौतुक. त्यामुळे अशा पद्धतीनं मी सगळ्यांचं स्वागत केलेलं आहे. आता मी मंडळाविषयी 2 शब्द सांगते. आमच्या मंडळाची स्थापना शैलाताई पाठक यांनी 36 वर्षापूर्वी केली. या 36 वर्षामध्ये त्यांना खूपच त्रास झालेला असणार आहे, कष्ट पडलेले असणार आहे. कुठलीही गोष्ट चांगली करायची झाली तर त्यासाठी त्या कष्ट घ्यावेच लागतात. आणि साधी कुठली गोष्ट असते त्यासाठी एक मी तुम्हाला उदाहरण सांगते की एखादं झाड लावायचं किंवा बी जरी लावायचं झालं तरी त्याला आपल्याला शेत नांगरावं लागतं, त्याला पाणी द्यावं लागतं, खत घालावं लागतं, त्यावेळेस ते उत्तम पीक येऊ शकतं. असं प्रत्येक वेळेस. त्यामुळं हे जे मंडळ आहे त्याची स्थापना करताना शैलाताईनं बरेच कष्ट पडलेले असणार आहेत आणि अशा पद्धतीने त्यांनी हे मंडळ आता चांगल्या पद्धतीने उभं केलेलं आहे. या मंडळातून आम्हाला अतिशय आनंद होतो आणि वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान मिळतं. अशी समाजामध्ये बऱ्याच प्रकारची जर वेगवेगळी संस्था निर्माण झाल्या, मंडळ निर्माण झाली तर त्याप्रमाणे घरात बसणाऱ्या ज्या महिला असतात त्यांच्यासाठी याचा फार उपयोग होतो. काय करावं असं काही वेळा महिलांना वाटतं, आपलं त्यांना विरंगुळा पाहिजे असतो, तर हे एक आपलं सामाजिकच कार्य आहे. अशा पद्धतीने आमच्या शैलाताई पाठक यांनी हे मंडळ सुरू केलं आणि त्याच्यातनं आम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचं ज्ञान मिळालं. आम्ही त्याच्यातनं खूप काही बोध घेतले आणि सगळ्या मैत्रिणी एकत्र येऊन व्यवस्थितपणाने आमचं मंडळ चाललेलं आहे. आता हे मी 2 शब्द ह्याच्याबद्दल बोलते आणि आमच्या प्रमुख पाहुण्या ज्या आहेत कीर्तीताई त्यांचं मी थोडक्यात ओळख करून देते. त्यांची ओळख करून घ्यायची काही गरज नाही, कारण काय त्या मूळच्या शाहूपुरीतल्याच आहेत आणि वागल जोशी यांच्या त्या कन्या आहेत, त्यामुळं सगळ्यांना त्या परिचित आहेतच. पण तरी सुद्धा औपचारिकता म्हणून त्यांच्याबद्दल मी थोडे 2 शब्द सांगते, म्हणजे वाचून दाखवते. सौ कीर्ती साळुंखे, शिक्षण मास्टर ऑफ सोशल वर्क सातारा, सध्याचे पद राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान सातारा, सातारा शहर, व्यवस्थापक सातारा, नगर परिषद सातारा, पूर्वीची कामे आणि अनुभव, सेंट्रल सोशल वेलफेअर बोर्डाच्या अंतर्गत सातारा शहर पोलीस स्टेशन येथे फॅमिली काउन्सिलर म्हणून कामाची सुरुवात, 165 जोडप्यांचे संसार वाचविले, रेड क्रॉस सोसायटीच्या वेल एअर हॉस्पिटलमध्ये HIV व एड्स काउन्सिलर म्हणून काम केले, जागतिक बँक पुरस्कृत जलस्वराज्य प्रकल्पामध्ये सातारा जिल्हा परिषद येथे महिला सबलीकरण तज्ञ पुरस्कारांनी पदे त्यांची, जायंट्स ग्रुप ऑफ सातारा सहेली याचा नवदुर्गा पुरस्कार 2022 सन 2022-23 साठी इनरव्हील क्लब ऑफ सातारा कॅम्प यांचे उपाध्यक्षपद, यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ सोशल वर्क माजी विद्यार्थी संघटनेचे उपाध्यक्षपद. त्यांनी अनेक सामाजिक कामे केलेली आहेत. बचत गटाची निर्मिती केली, बचत गटांना कर्जे मिळवून दिली, हातगाडीवाले, फळ विक्रेते, भाजी विक्रेते, अशा पथ विक्रेते यांना पंतप्रधान आत्मनिर्भर निधी अंतर्गत फायनान्स उपलब्ध करून दिला. निराश्रित, निराधार, अपंग, मनोरुग्ण यांना या लोकांना त्यांनी आसरा देण्यात त्यांचा मोठा भाग आहे. सामाजिक कार्य त्यांचे खूप आहे. थोडक्यात मी असे आपले सांगितले. अशा आम्हाला या सुविध आत्ता प्रमुख पाहुण्या म्हणून लाभलेल्या आहेत. त्यांना मी आमच्या अस्मिता हस्तलिखिताचे उद्घाटन करण्याची विनंती करते. संपादिका सौ रोहिणी इनामदार आणि सुजाता आठवले.
आपल्या अस्मिता या हस्तलिखिताचं उद्घाटन आपल्या प्रमुख पाहुण्याने केलेलं आहे. आता यानंतर अहवाल वाचन सचिव सौ मेघा कोडुले. नमस्कार. मी आपणास अस्मिता मंडळाची वाटचाल अगदी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करते. शैलजाताई पाठक यांनी गृहिणींना विरंगुळा व त्यांच्या ज्ञानात भर पडावी या उद्देशाने 1 ऑगस्ट 1987 या दिवशी मंडळाची स्थापना केली. ज्ञान आणि मनोरंजन हे आमच्या मंडळाचं ब्रीदवाक्य आहे बरं का. मला सांगण्यास खूप अभिमान वाटतो. हे मंडळाचे आमचे 37वे वर्ष सुरू आहे. आज शारीरिक कारणांमुळे ताई इथे येऊ शकत नाही, पण आज सारे लक्ष त्यांच्या इथेच असणार आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या मंडळाची वाटचाल सुरू आहे. मंडळात आम्ही संक्रांतीचे हळदी कुंकू, चैत्रागौरी हळदी कुंकू, श्रावण शुक्रवार, भोंडला असे सण आनंदाने साजरे करून आपली संस्कृती जपण्याचा प्रयत्न करतो. संक्रांतीच्या हळदी कुंकाला बाहेरील महिलांना बोलावून त्यांना वाण देतो. राजमाता फाउंडेशन यांनी आयोजित केलेल्या नृत्य स्पर्धेत मंडळास 2य क्रमांकाचे बक्षीस मिळाले. महिला दिनास विविध क्षेत्रात सामाजिक कार्य करणाऱ्या महिलांचा 8 महिलांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच सामाजिक कार्य करणाऱ्या यमुनाताई ढेकणे यांना घरगुती साहित्य व शिधा मंडळाकडून देण्यात आला. रामायणातील स्त्री व्यक्तिरेखा या विषयावर सौ कुंदा कुलकर्णी यांचे व्याख्यान आयोजित केले होते. अजिंक्य ताऱ्यावर सौ ललिताताई केशव यांना झाडे देऊन पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. अशा प्रकारे मंडळाचा पर्यावरण दिन साजरा झाला. आम्ही आमचा मंडळाचा वर्धापन दिन 1 ऑगस्ट या दिवशी साजरा होतो. माणसातील देव शोधणारा संत गाडगे बाबा या विषयावर अरुणाताई ढवण यांचे व्याख्यान आयोजित केले होते. तसेच गृहिणी एक करिअर या विषयावर सौ स्वातीताई भंडारे यांचे व्याख्यान आयोजित केलेले. हे कार्यक्रम बाहेरील महिलांसाठीही होते. आम्ही बच्चे कंपनीचा बालदिनही साजरा करतो बरं का. यावर्षी आपल्या सातारचा बाल कलाकार देवदत्त ढोणे आम्हास पाहुणा कलाकार म्हणून लाभला. नीलम राजपूत यांच्या नीलम टॉक शो मध्ये नवरात्रातील 1 दिवस कार्यक्रम करण्यासाठी अस्मिता मंडळास खास आमंत्रित करण्यात आलं होतं. आर्ट ऑफ लिव्हिंग तर्फे आनंदी जीवन कसे जगावे या विषयावर श्री रविशंकर यांचे शिष्य ऋषी देवव्रत यांचे सुंदर व्याख्यान झाले. याशिवाय दर महिन्याला आम्ही सामान्य ज्ञान चाचणी घेतली जाते. सभासदांना विविध विषयावर बोलतं केलं जातं. सभासद बहिणी या मंडळाच्या माहेरवाशिनी म्हणून त्यांचे वाढदिवसही साजरे केले जातात. दरवर्षी स्नेह संमेलन करून सभासदांचे कलागुण जनतेसमोर आणण्याचा आमचा प्रयत्न असतो. यावेळी अस्मिता हे हस्तलिखित तयार केले आहे. यामध्ये केवळ सभासदांनीच लिहिलेले लेख, कविता, गोष्टी, प्रवास वर्णन याचा समावेश असतो. शक्य तेवढे समाजकार्य मंडळाकडून करण्याचा आमचा प्रयत्न असतो. अशा प्रकारे ज्ञान आणि मनोरंजनाबरोबरच सामाजिक बांधिलकी जपत अस्मिता मंडळाची वाटचाल सुरू आहे. धन्यवाद मेघना. यानंतर आपण वर्षभरामध्ये घेतलेल्या स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ आपण घेणार आहोत. तर मी आमच्या प्रमुख पाहुण्यांना विनंती करते की त्यांनी आमच्या विजयी स्पर्धकांना बक्षिसं द्यावी. मी यादी वाचते एक. त्यांनी त्यांचं नाव या यादीमध्ये आहे, त्यांनी पटकन येऊन बक्षीस स्वीकारायचं आहे. पाककृती स्पर्धा प्रथम क्रमांक लोहिता खत्री, द्वितीय क्रमांक सुजाता आठले, तृतीय क्रमांक गीता नेर्लेकर, तृतीय क्रमांक गीता नेर्लेकर आणि उत्तेजनार्थ शुभदा शहाणे. उत्तेजनार्थ शुभदा शहाणे. टाळ्यांचा कुठे आपला टाळ्या होतो बघा. यानंतर टाकाऊ साहित्यातून टिकाऊ असं भेटकार्ड बनवण्याची स्पर्धा एक आपण घेतली होती. त्यामध्ये प्रथम क्रमांक 3 जणींचा आलाय. हेमा जोशी, शैलजा मुंढे आणि गीता नेर्लेकर.
माईक सोडून द्वितीय क्रमांक लोहिता खत्री, तृतीय क्रमांक जयश्री उबाळे, उत्तेजनार्थ सविता फाळके आणि शुभदा शहाणे. उत्तेजनार्थ सविता फाळके आणि शुभदा शहाणे. यानंतर शब्दकोडे स्पर्धा. प्रथम क्रमांक हेमा जोशी, द्वितीय क्रमांक प्रभावती किरपेकर, शुभदा शहाणे आणि तिसरा क्रमांक शिल्पा सातपुते. तुम्ही आता इथंच थांबा. शिल्पा सातपुते, सगळ्यात तरुण कलाकाराला सगळ्यात जास्त बक्षीस मिळाले तर आणि उत्तेजनार्थ जयश्री उबाळे आणि पुष्पा कदम. यानंतर आपण एक फनी गेम पण घेतली होती. तर त्याच्यामध्ये प्रथम क्रमांक नीता आगवेकर, द्वितीय क्रमांक 3 जणांना मिळालाय, मेघा कोडगुले, अरुणा बिडवे आणि विद्या पाटील. मेघा कोडगुले, अरुणा बिडवे आणि विद्या पाटील. तृतीय क्रमांक सीमा पटवर्धन आणि शुभदा शहाणे. परत एकदा टाळ्या जोरदार. यानंतर जनरल नॉलेज स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक प्रभावती किरपेकर, द्वितीय क्रमांक सीमा पटवर्धन आणि तृतीय क्रमांक सविता फाळके. आपल्या स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ संपलेल्या सगळ्या विजेत्यांच्यासाठी एक जोरदार टाळ्या. यानंतर पाहुण्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं असं मी त्यांना विनंती करते. भाऊपुरीमधल्या अस्मिता महिला मंडळाचा 36व्या संपूर्ण झालेल्या आणि 37व्या वर्षामध्ये पदार्पण केलेल्या अस्मिता मंडळाला माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा. आणखी हा आजचा तुमचा जो गॅदरिंग म्हणतो त्याला स्नेहसंमेलन म्हणतो, त्या स्नेहसंमेलनासाठी जमलेल्या सगळ्या मैत्रिणींना सादरपूर्वक प्रणाम. व्यासपीठावर उपस्थित असलेल्या महिला मंडळाच्या अध्यक्षा, त्यांची सर्व कार्यकारिणी, आणखी सर्व मेंबर्स आज सगळेजण उत्साहाने येतात कारण हा स्नेहसंमेलनाचा दिवस असतो. आणखीन आपल्याला कायमच असं स्नेहसंमेलन म्हणलं, गॅदरिंग म्हणलं की आपले शाळेचे दिवस आठवतात. आणखीन परत एकदा लहान मूल म्हणून आपल्याला इथे येण्याची संधी दरवर्षी तुम्हाला अस्मिता मंडळ देते. त्याच्यामुळं परत एकदा बालपण आपलं साजरं करण्याचं, आणखीन आठवण्याचे हे दिवस आहे. आपल्या घरामध्ये मुलांचे पण नातवंडांचे पण आता गॅदरिंग सुरू असते, पण आपल्याला पण सांगायला छान वाटतं आज आमचं पण गॅदरिंग आहे बरं का. त्यामुळं खूपच म्हणजे ज्यांची मुलं लहान आहेत त्यांना तर हा खूपच छान वाटत असेल त्यांना सांगायला. आमची मुलं मोठी आहेत त्याच्यामुळं त्यांना वाटत असेल ठीक आहे गॅदरिंगला चाललीस, ठीक आहे असू दे. पण हे एक अस्मिता महिला मंडळ जे आहे हे एक छान व्यासपीठ इथं सुरू झालं. गेली कित्येक वर्ष मीही बघतेय, मीही हे बघत लहानाची मोठी झाली असं म्हणायला हरकत नाही
कारण 87ला तुमचं सुरू झालं मंडळ, त्यावेळेला मी 10वीला होते. आणखीन आमच्या घरामध्ये सुद्धा बराच काळ अस्मिता महिला मंडळ येत होतं. आणखी इथले सगळे चेहरे जे आहेत हे अत्यंत परिचित. आणखीन काकू आणखीन बहिणी म्हणण्याच्या सगळ्या आहेत. आणखीन मला असं वाटत नाही की मी आज कुठल्या तरी वेगळ्या ठिकाणी आले, आपल्या घरातच आलेले, त्यामुळे औपचारिकपणा सगळा सोडते. आणखीन तुम्हाला सगळ्यांना खूप शुभेच्छा या सगळ्या ह्याच्यासाठी. मुळात अशा गोष्टींची किंवा अशा महिला मंडळांची गरज पडणं ही सुद्धा एक चांगली गोष्ट आहे असं मला वाटतं. कारण महिला ज्या आहेत, ज्या गृहिणी म्हणून काम करतात, सध्या त्याला होम मेकर हे एक सुंदर नाव दिलेलं आहे. पण तरी सुद्धा होम मेकर बरोबर बरेच जण होम मॅनेजर पण म्हणतात, होम मेकर पण म्हणतात. पण तरी सुद्धा ज्या गृहिणी आहेत त्या स्वतःला म्हणत असतात की मी काहीच करत नाही, मी काय करते, मी घरातच असते. ह्याच्या पलीकडे त्यांची स्वतःची सुद्धा वाटत नाही की आपल्याला काहीतरी हे करता येईल. पण यासारखे जे काही व्यासपीठं उपलब्ध आहेत की ज्याच्यामध्ये तुमच्यासारख्या ज्या गृहिणी आहेत की ज्या खरोखर म्हणजे समाजाच्या म्हणता येईल, कुटुंबाच्या म्हणता येईल पाया आहे हा गृहिणींपासूनच तयार होत असतो. आणि त्यामुळे एक छान घर उभं राहत असतं. आणि ती जर महिला जर घरामधली जी असेल तर ती थोडी आनंदी, चांगल्या पद्धतीने आणि स्वतःची एक वेगळी आयडेंटिटी तिला देण्याचा जो प्रयत्न हा महिला मंडळाच्या माध्यमातून केला जातो. कारण कसं आहे की आज तुम्ही इथे येता, एक वेगळी ओळख म्हणून तुम्ही येता. आज सांगताना सुद्धा छान वाटतं आपल्याला की मी अस्मिता महिला मंडळाची मी अध्यक्ष आहे, अस्मिता महिला मंडळाची मी सदस्य आहे, अस्मिता महिला मंडळाची मी सचिव आहे. कारण ही एक वेगळी आयडेंटिटी आहे. घरगुती किंवा गृहिणी ज्या आहेत तर त्यांची ओळख कुटुंबामध्ये केवळ त्याची बायको, त्यांची सून, ह्याची आई ह्याच्या व्यतिरिक्त नसते. त्याच्यामुळे ही एक वेगळी आयडेंटिटी आहे. आणखी ह्या आयडेंटिटीसाठी आपल्याला जे काही दर आठवड्यातनं एकदा तुम्ही सगळ्याजणी एकत्र येता आणि ज्ञान आणि मनोरंजन हे दोन जे असे विषय आहेत की त्याच्यामधनं ज्ञान पण मिळतं, आणखी मनोरंजनातनं आपल्याला सगळे जे काही बॉन्डिंग आहे ते सुद्धा छानपैकी घट्ट होतं. मला वाटतं की बऱ्याच जणींना खूप छान मैत्रिणी मिळाल्या असतील, अगदी सखी मिळाली असेल. एकमेकींची सुखदुःख सांगण्यासाठीचा सुद्धा एक व्हेंटिलेशन म्हणून हा महिला मंडळ जे आहे किंवा या पद्धतीचे जे ग्रुप्स आहेत, आपले बरेच ग्रुप्स असतात पण आपण कुणाशी खूप शेअरिंग करत नाही. आपली अगदी घट्ट जवळची असेल, चांगल्या पद्धतीची मैत्रीण असेल, आणखीन आपल्याला खात्री असेल तिच्याबद्दल की मी जे काही सांगेन ते तिच्यापर्यंतच राहील, हे सगळीकडे जाणार नाही. अशा मैत्रिणी सुद्धा आपल्याला इथं मिळतात. आणखी त्या ग्रुपमध्ये सुद्धा छोटे छोटे ग्रुप होत असतात. हा माझा ग्रुपचा अनुभव आहे. मी आता सध्या राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान जे सेंट्रल गव्हर्नमेंटचं जे आहे मी त्याच्यामध्ये काम करते. आणखीन गेली जवळपास 27 वर्ष मी या सामाजिक कामामध्ये आहे. महिला सबलीकरण, आणखी महिला बचत गट, पाणी आणि स्वच्छता, HIV and AIDS, त्यानंतर फॅमिली अँड मॅरेज काउन्सिलिंग यासारख्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मी महिलांच्या सबलीकरणासाठी मी गेली 27 वर्ष मी काम करते. आता गेल्या 7 वर्षामध्ये आम्ही जवळपास 950 बचत गट या सातारा शहरामध्ये आम्ही स्थापन केलेले आहे. आणि ह्याच्यामध्ये महिलांच्या सोबत काम करत असताना वेगवेगळ्या इश्यूज जे आहेत हे आम्हाला लक्षात येतात. कारण मी ग्रामीण भागामध्ये पण काम केलेलं आहे, आणखी शहरी भागामध्ये पण करत आहे. पण एवढं करून सुद्धा अजूनही वाटतं की आपण खूप कमी पडतो. कारण ॲज अ सोसायटी आज माझ्या समोर ज्या बसलेल्या आहेत या वेल्डू घरामधनं आहेत, वेल्डू सोसायटी मधल्या आहेत. घरामध्ये एक स्थिर वातावरण आहे. कौटुंबिक असेल किंवा सामाजिक असेल, सांस्कृतिक असेल, राजकीय असेल, आपली थोडीशी मतं आहेत, आर्थिक सुद्धा असेल. आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये आपल्याला एक खूप छान एक सेक्युर्ड असं वातावरणामध्ये आपण सगळ्याजणी आता इथं ज्या बसलेल्या आहेत त्या सगळ्याजणी आहेत. पण माझ्याकडं जे काम करणारा जो घटक आहे हा अत्यंत वल्नरेबल घटक आहे की जो झोपडपट्टीमध्ये राहणारा आहे, की ज्या महिला धुणं भांड्याच्या कामं करणाऱ्या आहेत, मजुरी करणाऱ्या महिला आहेत, अगदी कचरा वेचक आहेत, काही सॅनिटेशन वर्कर्स आहेत. या सगळ्यांच्या ह्याच्यामध्ये काम करत असताना बाई म्हणून जे मला प्रश्न जाणवतात ते परत अजूनही जे मी 2000 मध्ये जेव्हा काम करत होते त्यावेळेला जे बऱ्यापैकी प्रश्न होते तसेच प्रश्न अजूनही आम्हाला भेडसावतात. दारूचा प्रश्न असेल, लहान मुलींना शाळेचा प्रश्न असेल किंवा शाळेमध्ये घालण्याचा किंवा 10वी पर्यंतच कधी कसं कसं शिक्षण होतं. अजूनही झोपडपट्टीतल्या महिला ज्या आहेत त्यांच्या ज्या मुली आहेत त्या सुद्धा कचरा वेचायला सकाळी आई बरोबरच जातात. शाळेमध्ये जाण्यासाठी त्यांना
प्रवृत्त करणं किंवा अशा पद्धतीनं ते एक सेन्सिटायझेशन त्यांचं करणं. बऱ्याच जणींना असं वाटतं की माझ्या आईनं मला शिकवलं नाही पण मी शिकेन, पण तरी सुद्धा ती शिकलेलीच नाही, ती सुद्धा कचरा व्यसन म्हणूनच काम करते. आता तिची मुलगी आहे, तिला असं वाटतं आता की आता कोणतरी आपल्याला थोडंसं तिला शिकवावं, आणखीन या समाजाच्या चांगल्या प्रवाहामध्ये तिला येता यावं, ह्याच्यासाठी प्रयत्न करणं हे सातत्यानं अजूनही चालू आहे. अजूनही महिलांचं शिक्षणाचा जो हे आहे, ओव्हरऑल आपल्याला इथं बसून असं वाटतं की समाजातलं शिक्षणाचं प्रमाण वाढलेलं आहे, पण अजूनही महिलांचं मुलींचं जे प्रमाण आहे हे 10वी पर्यंतच फक्त आहे. ड्रॉपआउट्स भरपूर मुली ड्रॉपआउट्स होतात. आणखी त्याचं अगदी कारण आहे की एक तर आता समाजाची जी परिस्थिती आहे बाहेरची, की मुलींना बाहेर पाठवायचं का नाही, कारण आत्ताचे जे आपण इन्सिडेंट्स बघतो आहे आता, त्याच्यामुळं एक थोडंसं असुरक्षिततेचं पण वातावरण सध्या आहे. सोशल मीडियाचा फार मोठा ह्याच्यामध्ये वाटा आहे की जो आपल्याला पण भेडसावतो. एका बाजूला खूप चांगल्या पद्धतीनं त्याचा वापर केला जातोय, पण दुसऱ्या बाजूला अत्यंत डिस्ट्रॅक्टेड पद्धतीनं सोशल मीडिया सुद्धा आपल्या घरापर्यंत आलेलं आहे. आणि हे सगळे जे हे आहे त्याच्यामध्ये तुमचं मंडळ एक काहीतरी ध्येय घेऊन काम करते. सोशल ऍक्टिव्हिटीज पण तुम्ही करता आहात. आणखी मुळात म्हणजे की तुम्ही हे जे सगळे आहात की काहीतरी म्हणजे आज आत्ताचे जे काही तुम्ही स्पर्धा घेतल्या त्याच्यामध्ये सुद्धा हा सगळा हे आहे की शब्दकोड असेल, शब्दांचा संग्रह असेल, जनरल नॉलेज असेल, पाककला ही आपली एक स्वतःची एक असलेली देणगीच आहे, तशा पद्धतीचं असेल. पण तुम्ही या सगळ्या ऍक्टिव्हिटीज खूप छान पद्धतीनं करता आहात. त्यामुळं तुमचं जे काय म्हणतो त्याला एक चांगल्या पद्धतीने एक ग्रूमिंग पण झालेलं असेल. 87 सालामध्ये असलेल्या तुम्ही आणखी 2023 मध्ये असलेल्या तुम्ही हा नक्कीच तुम्हाला स्वतःला एक वेगळा फरक नक्कीच जाणवला असेल. एक कॉन्फिडन्स लेवल असेल किंवा बोलण्याची हे असेल, हा सगळा कशामुळे आहे, हा एकत्रित आल्यामुळं, वेगवेगळ्या गोष्टी समजून घेतल्यामुळं आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन स्वतःच्या पर्सनॅलिटीमध्ये केल्यामुळं कदाचित हा फरक तुम्हाला नक्कीच जाणवला असेल. आमचा पण प्रयत्न असाच आहे की महिलांसाठी काही ना काहीतरी या गोष्टी देण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. आम्ही आता जे बचत गट स्थापन केलेले आहे तर त्याच्या आम्ही 29 फेडरेशन्स आम्ही स्थापन केलेले आहेत. म्हणजे एरिया लेवल फेडरेशन आहे. प्रत्येक एरियामध्ये जिथे जिथे जेवढे बचत गट आहेत, 12 असतील, 15 असतील, आपल्या शाहूपुरीमध्ये सुद्धा आता बचत गट आहेत, तर त्यांचं आम्ही फेडरेशनमध्ये रूपांतर केलेलं आहे की ज्याच्या फेडरेशनमधून म्हणजे जसं तुमचं अस्मिता महिला मंडळ आहे हे रजिस्टर्ड आहे, तसंच आमचे फेडरेशन सुद्धा रजिस्टर्ड आहे. तर त्यांच्या माध्यमातून सध्या काम सुरू आहे. आणखीन एक सध्या सांगायचं म्हणजे तुमच्या ह्याच्यामध्ये एक गोष्ट मला अशी छान वाटली की अस्मिता महिला मंडळाच्या माध्यमातून एक दिवसीय तुम्ही स्टॉल्स जे लावता त्याला फन फेअर जे आहे, तर तशा पद्धतीचा आम्ही गेल्या 3 वर्षापासून सोनचिरैया फेस्टिवल आम्ही साजरा करतो. दिवाळीच्या आधी 1 आठवडा आमचं हे सोनचिरैया फेस्टिवल आम्ही केलेलं आहे की त्याच्यामध्ये 100 पेक्षा जास्त महिला उद्योजिका आहेत, बचत गटातल्या महिला आहेत. तर त्यांचं जे काही प्रदर्शन आहे, त्यांनी उत्पादन केलेल्या ज्या काही वस्तू आहेत, तर अशा पद्धतीचं ते पण करतो आहे. आणि येत्या 12 तारखेला नगरपालिकेच्या मंगल कार्यालयामध्ये सुद्धा 1 दिवसीय आम्ही संक्रांत महोत्सव आम्ही साजरा करतो आहोत. भोगीच्या आधीच 1-2 दिवस आहे, त्याच्यामुळं सगळे जे काही गोष्टी आहेत की ज्या भोगीला पण लागणाऱ्या आहेत, संक्रांतीच्या दृष्टिकोनातून असतील, तर त्या सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी मिळू शकतात. दुसरं एक आहे की सोनचिरैया शहर उपजीविका केंद्र पण आम्ही सुरू केलेलं आहे की आपल्याला सेवांची पण गरज असते. आता आपल्या घरामध्ये धुणं भांडी करणारी बाई आहे, आणखीन जर आपल्याला कोणी लागणार असेल तर आपल्याला 4 ठिकाणी शोधायला लागतात. तर अशा एक एम्प्लॉयमेंट ब्युरो आम्ही आता सध्या सुरू करतोय की ज्याच्यामध्ये सगळे जे काही सेवा देणारे जे काही घटक आहेत, म्हणजे अगदी प्लंबर आहे, कार्पेंटर आहे, ब्युटी पार्लर, घरी गवळणी आहे, मदतनीस आहे, धुणभांडी करणारी बाई आहे, इलेक्ट्रिशियन आहे, या सगळ्यांचं एक सेवा केंद्र आम्ही आता सुरू केलेलं आहे. मोतीतळ्याच्या शेजारी सध्या उपजीविका केंद्र सुरू आहे आणि सेवा केंद्र सुद्धा आम्ही सुरू करतो आहोत. तर आपल्या ओळखीतल्या कुणालाही त्याच्यामध्ये सेवांची नोंदणी करायला तुम्ही सांगितली तर आपल्यालाच त्या सेवा मिळू शकतात. मला वाटतं की इकडनं सारखंच मला हे होत आहे की आता पास करते किती वेळ, आणि मलाही कल्पना आहे की सगळ्या जणी आपल्या मैत्रिणींच्या
परफॉर्मन्स बघण्यासाठी तुम्ही इथं उपस्थित आहात. हो, हस्तलिखिताविषयी बोलायचं तर खूप छान पद्धतीनं त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. काकूंची सावली नावाची सावलीवरती त्यांनी लिहिलेली ही एक मला फार आवडली. त्यांनी सावलीवरती लिहिलेली आहे, एक त्यांचं मनोगत त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. रेसिपीज पण खूप छान होत्या त्याच्यातल्या. मुळात म्हणजे की आता या वर्षामध्ये ज्या काही प्रमुख घडलेल्या ज्या गोष्टी आहेत, चंद्रयानाच्या गोष्टी असतील, तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये म्हणजे संपूर्ण समाजामध्ये घडणाऱ्या गोष्टींचं रिफ्लेक्शन म्हणजे अस्मिताचं आत्ताचं या वर्षीचं हस्तलिखित आहे. कारण जे रिफ्लेक्ट होतं ते आपल्या मनातलं असतं, आणखीन आजूबाजूला चाललेलं असतं तेच रिफ्लेक्ट होतं. आणखीन हा अस्मिताचा खरा चेहरा. दरवर्षी या ह्याच्याप्रमाणे आणखीन चांगल्या पद्धतीनं तुम्ही आतापर्यंत तर केलंच आहे, आणखीन इथून पुढेही तुम्ही खूप छान पद्धतीनं हे कराल, त्याच्यासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा. आणखीन शिवानी ताईंचं जे मधलं आत्ता जे अत्यंत काय म्हणतो त्याला अचानकपणे आणखीन शॉकिंग जी न्यूज आली त्यावेळेस खूपच वाईट वाटलं. कारण शिवानीसारखा एक अत्यंत उत्साही दमदार तुमचा दमदार तुमची मैत्रीण आपल्यातनं निघून गेलेली आहे. पण तरी सुद्धा शो मस्ट गो ऑन. आणि पाठकताईंचं शैलजाताईंचं पण एक खूप मोठं कौतुक आहे की एक त्यांची जी धुरा आहे, त्यांनी जी हे सगळं लावलेलं उभं केलेलं जे व्यासपीठ आहे ते सांभाळण्यासाठीची एक दुसरी फळी जी आहे ती सुद्धा तेवढीच दमदार आणि सक्षमपणे तयार झालेली आहे. त्याच्यामुळं खूप हे आहे. कारण नेतृत्व करत असताना बऱ्याचशा वेळेला असं होतं की मीच पाहिजे, मी हे करणार, मीच पाहिजे, आणखी मलाच सगळं कळतं, असं न करता एक योग्य वेळ आल्यानंतर पॅरलल एक हे तयार व्हावी लागते. आणखीन ही पॅरलल फळी पण तयार होणं ती तितकीच महत्वाचं आणखीन गरजेचं असतं. आणखीन त्याच्यामुळे आताची जी काही बॅकस्टेज आहे ते सगळं इतकं दमदार आणखीन सक्षम आहे. त्याच्यामुळे अस्मिता महिला मंडळ खूप चांगल्या पद्धतीनं इतकी वर्ष सातत्यानं खूप छान पद्धतीनं चालू आहे. त्याच्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं खूप मोठं कौतुक. कारण तुमचा पण सपोर्ट इथं असेल तर इथनं तेवढं रेसिप्रोकेशन आहे हे. त्याच्यामुळं तुमच्या पण सगळ्यांचं खूप कौतुक. आणखीन सर्व कार्यकारिणीचं, आणखीन अध्यक्ष, आणखीन सचिव, कारण त्यांच्यावर जरासं जास्त धुरा असते, त्याच्यामुळे यांचं पण खूप कौतुक. आणखीन तुमच्या सर्व कार्यांना तुमच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये सुद्धा, आणखीन अस्मिताच्या या कार्यामध्ये सुद्धा तुम्हाला सर्वांना मनापासून खूप शुभेच्छा देते आणि थांबते. थँक्यू सो मच.